नैना स्वतः माती खाते, मात्र चिखल नेहमी कलाच्या तोंडाला पुसत असते। नैनाच्या प्रेग्नन्सीचं सत्य आता सर्वांच्या डोळ्यासमोर असतं, तरी देखील नैना ही कलाच्या तोंडाला चिखल फासत असते। ती म्हणत असते की हे सर्व जे कारस्थान रचलं गेलं याची मेन सूत्रधार कला होती। आता हे ऐकताच कलाला खूप राग येतो। कला म्हणायला जाते, ताई अगं हे काय बोलतीयस तू? नैना म्हणते, एकदम चूप, तूच आतापर्यंत मला सगळ्या गोष्टी करायला सांगितल्या म्हणून मी त्या केल्या। तर मित्रांनो, हा नेमका काय प्रकार झालाय हा आपल्याला जर संपूर्ण जाणून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। घरामध्ये सर्वजण जेवायला बसलेले असतात। जेवण करत असतानाच अद्वैत कला या दोघांचे नाटक सुरूच असतात। कला अद्वैत पशी जाते आणि मुद्दामच त्याला म्हणत असते, काय चांदेकर, तू जेवण सुद्धा व्यवस्थित करत नाहीये, अजून घे, पोटभर खा। अद्वैत म्हणत असतो की खरे मला भूक नाहीये, मला इतकं वाढू नकोस तू जेवायला। तेव्हा तरी सुद्धा कला अजूनच जेवण वाढत असते। कला मुद्दामच त्याची मस्करी करत असते। आबा म्हणतात की अरे बायको प्रेमाने देतेय ना, खाऊन घे बाबा, तेवढं सुद्धा काहींच्या नशिबात नसतं। आता असं म्हटल्यानंतर सर्वजण जरा हसायला लागतात। घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं। तेव्हा मात्र आता सरोज रोहिणी या दोघीही बोलत असतात। रोहिणी सरोजला म्हणत असते की आता नैनाचं आपण डोळे जेवण घालूया। तेव्हा सरोज म्हणत असते की हो, डोळे जेवण तर घालावंच लागणार आहे। त्या दोघींचं आता या निर्णयाला समर्थन होतं आणि आता ते त्या मुद्दा आबांसमोर मांडतात। त्यांनी मुद्दा आबांसमोर मांडलेला असतो की आता आपण नैनाचं डोहाळे जेवण घालूया, जेणेकरून सर्व पाहुण्यांना आपल्याला बोलवता येईल। घरामध्ये खूप मोठा प्रोग्राम होणार असतो। नैना मात्र या गोष्टीला नकार देत असते। नैना म्हणत असते की नाही, अजून मला माझी तयारी नाही आहे त्या कार्यक्रमासाठी, आपण नंतर कधी करूया। तेव्हा मात्र आबा म्हणतात की तुला सांगितलेलं समजत नाही का नैना, मी सांगतोय ना आपण हा कार्यक्रम आताच करणार आहोत आणि याच्यासाठी सर्वांनी तयार राहायचंय आणि डोहाळे जेवणाला काही इतका त्रास वगैरे होत नसतो, आम्हाला पण माहिती, आम्हाला पण लेकीबाई होत्या। तेव्हा असं म्हटल्यानंतर आता मात्र नैनाचा विलाज खुंटतो। नैनाला खूप भीती वाटू लागते। डोहाळे जेवण होणार त्यावेळेस मात्र काही गडबड व्हायला नको याच्यासाठी नैना आता काळजी घ्यायला सुरुवात करते। नैनाने आता ही गोष्ट लक्षात घेतलेली असते की आता घरातले सर्वजण चिडलेले आहेत आणि त्यांना आता ह्या टायमिंगला माझं डोहाळे जेवण घालावंच लागणार आहे आणि आता मला काही करून या गोष्टीला सामोरे जावंच लागणार आहे, ही आता जाणीव नैनाला झालेली असते। नैना आता विचारच करत असते या सगळ्या गोष्टींचा। बाकी इकडे कला आणि अद्वैत हे दोघेही खूप खुश असतात। आबा म्हणतात की घरातल्या सगळ्या डेकोरेशनची जबाबदारी ही मी कला आणि अद्वैत कडे देतोय। घरातल्या सगळ्या ज्या डेकोरेशनच्या गोष्टी आहेत ते कला आणि अद्वैत दोघांच्या पद्धतीने करतील, अशी जबाबदारी आता आबांनी कलावरती आणि अद्वैत वरती सोपवलेली असते। आता त्यानंतर आबा सरोज आणि रोहिणीवरती पाहुणे बोलवण्याची, पाहुण्यांचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी सोपवतात। सोबतच राहुलला ते पूर्णपणे नैनाची काळजी घेण्याची जबाबदारी व तिच्या पूर्ण कामासाठी लागणाऱ्या वस्तू आणण्याची जबाबदारी देतात। राहुल मात्र या गोष्टीने खुश नसतो। राहुलला सुद्धा हे डोहाळे जेवण वगैरे काही नको असतं, तो सुद्धा रागच करत असतो, परंतु त्याचं कारण वेगळं असतं आणि नैनाचं कारण हे वेगळं असतं। तेव्हा आता रोहिणी म्हणते की ठीक आहे, मग आपण या कार्यक्रमाची तारीख लवकरच डिसाइड करूया। तेव्हा आता सरोज म्हणते की लवकरच काय लवकर, आता लगेचच डिसाइड करूया, आपण परवाच आपण डोहाळे जेवणाचा कार्यक्रम ठेवूया आणि परवाच सर्व पाहुण्यांना बोलूया। असं म्हटल्यानंतर रोहिणी म्हणते की ठीक आहे, काही अडचण नाही। रोहिणीचा आता प्लॅन असा असतो की रोहिणीला नैनावरती डाऊटच असतो। रोहिणीच्या लक्षात आलेलं असतं ऑलरेडी की नैना काहीतरी लपवते आणि नैना डॉक्टरकडे जाण्याला सुद्धा, मला सोबत घेऊन जायला सुद्धा नकार देत असते। आता या नैनाचा गोड बोलून काटा मोडायचा असतो तिला, त्यासाठीच तिने आधीपासूनच नैनाशी जरा चांगले संबंध ठेवलेले असतात। त्यामुळे तिच्या लक्षात आलेलं असतं की नैनाची जी प्रेग्नन्सी आहे ती सगळी खोटी आहे। म्हणूनच आता रोहिणीनेच हा प्लॅन रचलेला असतो। याच्यामध्ये तिचं स्वतःचं असं काही मत नसतं। तिला हे सगळं माहित झालेलं असतं की नैना ही खोटी प्रेग्नेंट आहे। मग ती राहुलला सुद्धा आपल्या प्लॅन मध्ये सामील करून घेते। त्याच रात्री ती राहुलला बोलवून घेते आणि सांगते की तुझी बायको जी म्हणते ना मी प्रेग्नेंट आहे, ती प्रेग्नेंट नाहीये। मी तिच्या पोटाला तिने बांधताना बघितलंय, ती पोटाला उशी बांधत असते आणि मी अनेक वेळा बघितलेलं आहे। मी तिच्यावरती नजर पाळून ठेवलेली होती आणि मला त्याच गोष्टीत लक्षात आलं की ती आपल्या सर्वांची फसवणूक करते। आता आपण तिचा सगळ्यांसमोर पर्दाफाश करू आणि मग तिला या घराच्या बाहेर हाकलून देऊ, म्हणजे तुझीही तिच्यापासून सुटका होईल। आता मात्र राहुलला खूप आनंद येतो। तो म्हणत असतो की वा मम्मा, तू ग्रेट आहेस, कमाल आहेस, अगं एवढी भारी न्यूज तू मला दिलीस, अगं यार खरंच मला माहितच नव्हतं
नव्हतं, मला माहितच होतं ही जी मुलगी आहे ना ही खूप घाणेरडी आणि खूप फसवणारी मुलगी आहे. मी उगाचच तिच्या जाळ्यामध्ये अडकलो होतो. तेव्हा रोहिणी म्हणते की तू बोलू नको राहुल, तू पण मूर्खपणा केला होतास आणि त्यामुळे तू फसलायस, हे मात्र विसरू नकोस. आता मात्र काही मूर्खपणा पुन्हा करू नकोस म्हणजे झालं. असं आता म्हणताच राहुल म्हणतो की ठीक आहे मामा, मला काहीही प्रॉब्लेम नाही, मी आता सगळं काही व्यवस्थित करेल, अशी आता ग्वाही त्याने रोहिणीला दिलेली असते. मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत कंटिन्यू बघितला असेल तर तुम्ही ठरला आहात भाग्यवंत दर्शक, कारण की तुम्हाला मिळणार आहे आकर्षक गिफ्ट्स आणि साडी जिंकण्याचा मौका. त्यासाठी करायचं इतकंच आहे की हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत न चुकता बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये तुमचा आवडतीचा रंग कमेंट करायचा आहे. या सर्व अटी ज्याच्या पूर्ण असतील त्याला मिळणार आहे आकर्षक साडीज आणि गिफ्ट जिंकण्याचा मौका. तर मित्रांनो, वाट कसली बघताय, लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रोहिणी आणि इकडे सरोज दोघीही प्लॅन करत असतात. सर्व महत्वाचे जे पाहुणे असतात त्यांना मुद्दामच आता रोहिणीने बोलवलेलं असतं. रोहिणीने मुद्दामच आता त्या कॉन्ट्रॅक्टरला पण बोलवलेलं असतं, ज्याने आता रिसेंटलीच 1 ग्रॅम सोन्याचे दागिने बनवण्याच्या ऑर्डर्स दिलेल्या असतात. आता आबांना सुद्धा आनंद होत असतो, सर्व पाहुणे येणार असतात. आबा मात्र घरामध्ये पूर्ण सर्वांवरती लक्ष ठेवून असतात, कोण काय काम करतंय सर्वांचा अपडेट आता आबा लक्ष घालून घेत असतात, कारण की त्यांना या कार्यक्रमामध्ये कोणतीही गडबड नको असते. कारण की ऑलरेडी चांदेकर कुटुंबांची प्रत्येक सणावाराला प्रत्येक गोष्टीमध्ये इज्जत जाण्याचं काम झालेलं असतं. त्याच्यामुळे आता आबा स्वतः लक्ष ठेवत असतात. आबांनी आता अद्वैतला आणि कलाला जी जबाबदारी दिलेली असते ती आता अद्वैत आणि कला पार पाडत असतात. अद्वैत कलाला म्हणत असतो, खरे तुला खरंच काही अक्कल आहे का? तुझे आता काम करते ना त्यात सुद्धा तुझं लक्ष नाहीये, तुझं लक्ष कुठेतरी भलतीकडेच आहे आणि तू काम मात्र वेगळंच करतीये. तेव्हा मात्र कला म्हणत असते, चांदेकर तू मला शिकवू नको, मला चांगलं समजतं. आणि असं म्हणतच कला रूम मध्ये निघून जाते. आता अचानक रूम मध्ये कला का बरं निघून गेली असा प्रश्न अद्वैतला पडतो. अद्वैत देखील आता कलाच्या पाठीमागे गेलेला असतो. आता अद्वैत जेव्हा कलाला रूम मध्ये जाताना बघतो तेव्हा मात्र अद्वैतला काही माहित नसतं की कलाचं काय डोक्यात प्लॅन आहे आणि कला अशी अचानकच का बरं निघून आली. तेव्हा मात्र आतमध्ये आल्यानंतर आता कला घरी आईला फोन लावते आणि सांगते की नैनाचं डोहाळे जेवणाचा कार्यक्रम झालाय, मला माहिती नाही ते तुम्हाला बोलवतील का नाही, परंतु आबा मात्र नक्कीच बोलवतील तुम्हाला. तुम्ही येताना सर्व काही व्यवस्थित या, काही वेगळी गोष्ट घ्यायची गरज नाहीये आणि जास्त खर्च करायची सुद्धा गरज नाहीये, असं आता कलाने तिच्या आईवडिलांना सांगितलेलं असतं. संगीता हो म्हणते. संगीता म्हणते की अरे वा, आपल्या मुलीचं डोहाळे जेवण करताय, खरंच खूप आनंदाचा दिवस उजाडलाय हा, असं आता त्या दोघींचं बोलणं चालू असतं. अद्वैतला लक्षात येतं की कलाने खरेने आता घरी फोन लावला होता आणि सगळं सांगितलंय, म्हणजे आता आपल्याला आता हिला चिडवता येईल. असं म्हटल्यावरती आता अद्वैत आतमध्ये येतो आणि तो मुद्दामच कलाशी मस्करी करू लागतो. कलाला तो म्हणत असतो, अद्वैत मुद्दामच कलाला चिडवण्याचा प्रयत्न करत असतो. कला मात्र आता एक असा शब्द बोलून अद्वैतला इतकं राग भरून देते की अद्वैत आता पूर्ण रागाने वेडा झालेला असतो. अद्वैतला ती म्हणालेली असते, मी आता आबांकडे जाते आणि आबांना तुझ्याबद्दल सांगते की तू काम करून देण्यास मला व्यत्यय आणतोय आणि हेही सांगते की अद्वैत मुद्दामच हे सगळं करतोय. तेव्हा अद्वैत चिडतो आणि म्हणतो की तुला कायमच अशा चुगल्या करायच्या असतात का, कायम टोमणे वगैरे मारायचे असतात बघ. तेव्हा कला म्हणत असते की हे बघ, मी तुला टोमणा नाही मारत आहे किंवा तुझ्या चुगल्या नाही करत आहे, कारण की ही आमची खऱ्यांची तरी सवय नाहीये. तुमच्याकडची इथली असेल तर मला माहित नाही. काय रे, मी का नाही बोलायचं? आता संधी मिळाली आहे, मी आता बोलणार. तुला साधी बोटभर जागा मिळाली तरी तू सोडत नाही, मी का नाही बोलायचं? काय प्रॉब्लेम झालाय माहितीये का चांदेकर, मला या घरात मला हे ऐकायची इतकी सवय झाली आहे ना, दुसरं काही जरी ऐकलं ना मी तरी मला असं वाटतं की माझे कानच वाजतात. दहा तो रिस्पेक्ट. अरे 1.5 मिनिटापूर्वी तू आपलं चांदेकर कुटुंब असं म्हणाला होतास, नाही त्याने तर मला भरूनच आलं. आता दुसरं काहीतरी बोलून खात्री करून घ्यायलाच हवी ना की तू माझ्याशी निदान नीट वागतोय की चुकीचा वागतोय. तेव्हा आता अद्वैत चिडतो आणि म्हणतो, तुला माहिती आहे ना आता काय परिस्थिती आहे घरामध्ये. घरामध्ये आता कार्यक्रम आहे, सर्व काम करायचे आहेत आणि तू टाइमपास करते. तेव्हा कला म्हणते की अरे अद्वैत काय बोलतोयस तू मध्ये मध्ये माझ्या नाक घुपसू राहिलाय. मी एवढं बोलले तुला, आता एवढं सांगितलं तरी सुद्धा तुझ्या डोक्यात अक्कल नाही आली. तू माझ्या कामामध्ये व्यत्यय आणतोय आणि तुझ्यामुळे हे काम उशीर होत आहे. तू मध्ये गडबड करतोय काही ना काहीतरी. अद्वैत म्हणतो, मी तुझ्याशी ते भांडणं करायला वाद घालायला आलो नाहीये, मला ते काम लवकर करायचे, मला मदत कर चल.
तेव्हा आता कला म्हणत असते की बरं ठीक आहे, मी मदत करते. मला एक गोष्ट सांग अद्वैत, चांदेकर कुटुंब हे किती नावागाजलेलं आहे? तेव्हा अद्वैत म्हणतो की हे काय प्रश्न आहे हा? तेव्हा आता कला त्याला समजावून सांगत असते, चांदेकर कुटुंबाची एवढी जास्त मोठी वट आहे, आता आपल्या त्या कुटुंबासाठी त्या पद्धतीच्या गोष्टी कराव्या लागतील ना, मग त्याच्यासाठी आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी बाहेरून घेऊन याव्या लागतील, त्याच्यासाठी प्लॅनिंग करावं लागेल. आणि ते प्लॅनिंग मी करते म्हणून मी रूम मध्ये आले होते. तेवढ्यातच म्हटलं फोन करून सांगावं आईला, म्हणून मी फोन केला, फक्त टाइमपास करायला नाही आले मी इथं. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की अच्छा ठीक आहे, पटकन कर ना, तुला माहिती आहे ना आपल्याला हे काम होणं गरजेचं आहे. तेव्हा असा अद्वैत खूपच जास्त फनी वे मध्ये म्हणत असतो. तेव्हा कला म्हणते की ठीक आहे, डोकं खाऊ नको, तू आता मला काम करू दे. मग आता कला प्लॅनिंग करायला घेते. कला आता पूर्ण डोहाळे जेवणाचं प्लॅनिंग करते. डोहाळे जेवणाला कोणतं म्युझिक वाजणार, कोणतं संगीत वाजणार, कोणत्या गोष्टी, कविता, बोलणं, सगळं काही आता कलाने प्लॅन केलेलं असतं एकदम पारंपरिक पद्धतीने. आणि आता ही गोष्ट ती खाली घेऊन येते. अद्वैत देखील तिच्या मागे खाली खाली येतो. अद्वैत आता विचारच करत असतो की या पोरीला एवढी अक्कल येते कुठून? खूप जास्त शहाणपणा करते, म्हणजे आहे थोडीफार हुशार, परंतु तोंडाने मात्र पूर्ण बावळट आहे ही मुलगी. काहीही वाटेल ते बोलत असते, डोकं लावते, काम करते, परंतु तोंडाने पूर्णपणे उद्धट आहे, अति आगाऊ. तेव्हा मात्र कलाला कुठून ना काय माहिती आवाज ऐकू जातो, अति आगाऊ. ती पण लगेच म्हणते की महाआगाऊ. कला अद्वैतचं असंच लुटुपुटूचं भांडण सुरूच असतं. आणि आता कला आणि अद्वैत पुन्हा कामाला लागलेले असतात. इकडं आता दुसरीकडे मात्र नैनाचं पूर्णपणे टेम्परेचर चढलेलं असतं. आता मात्र कार्यक्रमात काही घोळ व्हायला नको याची तिला चिंता असते. आता कार्यक्रम ठरल्या वेळी होणार असतो, त्याच्यासाठी सगळे तयार झालेले असतात. आता कार्यक्रमाचा दिवस देखील उजडलेला असतो. त्या दिवशी नैना पूर्णपणे टेन्शन मध्ये असते. नैनाला सजवण्यासाठी आता कला आलेली असते, परंतु नैना तिला खूप जास्त वाईट बोलून तिला बाहेर काढून देते. नैना कलाला म्हणते की तू तुझं काम बघ तिकडे, माझ्या नादाला लागू नको, मी माझ्या पद्धतीने आवरेल, नाही तर काही करेल, तुला माझ्याशी काही घेणं देणं नाही. तेव्हा कला म्हणते की अगं तू असं का बोलतेय? तेव्हा तरी पण आता नैना मात्र म्हणत असते की तू तुझ्या पद्धतीने तुझे कामं कर, मला मध्ये मध्ये करू नको. मग आता कला तिथून निघून जाते. मग नैना स्वतःच पोटाला आता तिने उशी बांधलेली असते. उशी आता ती व्यवस्थित बांधते जेणेकरून ते पोटासारखं वाटेल. परंतु आता प्रॉब्लेम हा होत असतो की ते पोटाला हात लावल्यानंतर ते दाबत असतं, त्याच्यामुळे तिला टेन्शन येत असतं. परंतु तरी पण ती आता त्या गोष्टीला कव्हर करण्याचा प्रयत्न करत असते. नैनाने आता मेकअप वगैरे सगळं करून झालेलं असतं. आता कार्यक्रमाला सर्वजण खाली जमलेले असतात. जेव्हा कार्यक्रमाला खाली सर्वजण जमलेले असतात तेव्हा सर्व पाहुणे येत देखील असतात. सरोज आणि रोहिणी आता पाहुण्यांचं स्वागत करत असते. तेव्हा रोहिणीचा प्लॅन हा फिक्स झालेला असतो. रोहिणी मनातच म्हणत असते की नैना काहीच वेळासाठी तू या घराची आता सून बनून राहणार आहेस. काही वेळानंतर एवढा मोठा धमाका होणार आहे की तुझी हकालपट्टी स्वतः आबा, सरोज आणि अद्वैत सर्व जणच करणार आहे. माझा मुलगा तुझ्या तावडीतून वाचणार आहे. आणि आता ही गोष्ट रोहिणी मनातच म्हणत असते. रोहिणी खूप खुश असते या गोष्टीमुळे. आणि मग आता त्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली असते. सर्व पाहुणे आलेले असतात. सर्वांचं स्वागत करते. आबा देखील खूप खुश असतात. आबा म्हणत असतात की आजच्या कार्यक्रमाला खरंच शोभा आली आणि ही सगळी शोभा कलामुळे आली. कलाचं ते कौतुक करत असतात. म्हणत असतात की किती उत्तम प्रकारे हा कार्यक्रम तू मांडलायस. खरंच खूप छान पद्धतीने तू सजावट वगैरे सगळं केलंय. आणि अद्वैत तुझंही देखील कौतुक. तू आणि कलाने मिळून ज्या पद्धतीने घरात सजावट वगैरे केली ती खरंच वाखण्याजोगी आहे. खरंच खूप छान आहे असं आता सर्वांसमोर कौतुक करत असतात आबा. हे ऐकून मात्र सरोजला मात्र झटका येत असतो. सरोजला मात्र वाईट वाटत असतं. परंतु सरोज म्हणत असते की जाऊ दे, ह्या आबांचं आहे ना सारखं त्या कलाच करत असतात, ते सोड, सरोज इतका विचार करू नको, असं आता सरोज स्वतःशीच बोलते. आणि मग आता कार्यक्रमाला सुरुवात होते. रोहिणी सर्वांना एकेकाला नैनाला ओवाळायला लावते. तिची आता आरती वगैरे झालेली असते. सर्व काही झालेलं असतं आणि आता डोहाळे जेवणाचा कार्यक्रम सुरूच होणार असतो. तेव्हा मात्र रोहिणी म्हणते की थांबा, मला तुम्हाला काहीतरी एक गोष्ट दाखवायची आहे जी आपल्यापासून खूप दिवसांपासून लपलेली आहे. तेव्हा नैनाला घामच फुटतो. आता नैनाच्या जवळ येते रोहिणी आणि नैनाची जी पोटाला जी उशी असते हात घालून ती डायरेक्टली उशीच बाहेर काढते. आणि मात्र सर्वांसमोर आता नैनाचा पर्दाफाश झालेला असतो. नैनाचा आता असा पर्दाफाश झालेला असतो
असताना सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. नैना स्वतः सुद्धा धक्क्यात असते. आता मात्र आबा देखील खूप जास्त मोठ्या धक्क्यात जातात. सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. नैनाचं नाटक सर्वांसमोर फुटलेलं असतं आणि तिचा पर्दाफाश झालेला असतो. संगीताला सुद्धा टेन्शन आलेलं असतं की हे काय करून ठेवलं या नैनाने, आणि आतापर्यंत आपल्याशी लबाड बोलत होती. कलाला सुद्धा काही कळत नसतं की हे नेमकं काय झालंय. अद्वैत आता कलाकडे बघत असतो. कला म्हणत असते की मला काहीच माहित नाही यातलं. तेव्हा आता अद्वैतला सुद्धा प्रश्न पडलेला असतो. राहुल आणि रोहिणी मात्र हसत असतात. रोहिणी म्हणत असते की अहो इतकंच नाही, आपल्याला खूप सारं फसवलंय या खरे फॅमिलीने. आता रोहिणी मुद्दामच पूर्ण खरे फॅमिलीवरती दोष देत असते. सरोजला वाटतं की आता मला पण चान्स मिळालाय. आता या नैनाचं भांड तर फुटलंय, आता या खरेला या दुसऱ्या मुलीला सुद्धा घराच्या बाहेर काढावं. म्हणून आता सरोज सुद्धा पुढे येते आणि नैनाच्या कानाखाली देत म्हणते की नैना तू हे वागलीयस, खरंच किती मोठा खोटारडेपणा आहे तुमचा हा. तुमची फॅमिलीच अशी आहे का ग? सगळ्या फॅमिलीमध्ये हीच घाण भरून ठेवली. तेव्हा आता दोघींना सरोज बोलत असते. तेव्हा नैना रडत रडत म्हणत असते की हा प्लॅन माझा नव्हे, हे मी केलेलं नाहीच आहे, हे सर्व जे केलंय ते कलाने केलंय. कला म्हणत असते की अगं ताई तू काय बोलतीयस, परंतु ऐकून घ्यायला कोणी तयारच नसतं. कला मात्र आता रडत असते, म्हणत असते की अगं ताई मी काही केलंच नाहीये. तेव्हा नैना म्हणत असते की हे जे काही प्लॅन झालं, हे जे काही करायला लावलं ते सर्व आणि सर्व मला कला ताईनेच करायला लावलं. तिनेच सांगितलं, तिचाच डोळा होता या घरावरती, तिनेच पासेस आणले होते, तिचं सगळं प्लॅनिंग होतं आणि तिच्या प्लॅन नुसारच हे सगळं झालेलं आहे. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की कला तू हे असं वागशील मला वाटलं नव्हतं आणि तुझा हा खोटारडेपणा माझ्या समोर आला, बरं झालं. तेव्हा मात्र आता सरोज देखील कलाला बोलत असते, म्हणत असते की ही खरे सुद्धा अशीच आहे, हिला सुद्धा घराच्या बाहेर काढा, या दोन्ही पुरी आपल्या घरातच नको. सगळ्या पाहुण्यांसमोर तमाशा झालेला असतो. पाहुण्यांना आता आबांनी माफी मागून काढून दिलेलं असतं. आबांना देखील खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता मात्र घरामध्ये तमाशा सुरू झालेला असतो. सर्वजण आता कलाकडे बघत असतात. कला मात्र सर्वांना म्हणत असते की हे मी केलेलंच नाहीये, माझा याच्याशी काही संबंधच नाहीये. परंतु सरोज मात्र काही ऐकत नाही आणि सरोज आणि अद्वैत दोघेही आता फार चिडलेले असतात. अद्वैतने आता कलाला घराबाहेर काढलेलं असतं आणि नैनाला सुद्धा रोहिणी आणि सरोजने दोघींनी देखील घराबाहेर काढलेलं असतं आणि दोघींना देखील घराच्या बाहेर हाकलून देतात. आता संगीता देखील हात जोडत असते, माफ करा म्हणत असते, परंतु त्यांना सुद्धा आता हाकलण्यात येतं. आता चांदेकर कुटुंबाने खरे कुटुंबियांना पूर्णपणे हाकलून दिलेलं असतं. आता दोघीही आता घरी जाण्यासाठी निघालेले असतात. कला मात्र खूप रडत असते. कला आता नैनाला म्हणत असते की नैना तू जे माझ्याशी वागली आहे ना ते मी कधीच विसरणार नाही. तू माझ्यावरती आरोप का बरं केला, मी काय चुकले होते, माझी काय चूक होती याच्यामध्ये. आता हे तळमळींचं रडणं, कलाचं रडणं ओरडणं हे सगळं अद्वैत लांबूनच बघत असतो. अद्वैतच्या लक्षात येतं कलाची याच्यात काहीही चूक नाहीये, ही नैनाच खोटारडी आहे. आणि आता कलाला खूप जास्त वाईट वाटत असतं. कलाला काढून तर दिलेलं असतं अद्वैतने, परंतु आता अद्वैतलाच खूप वाईट वाटायला लागलेलं असतं. मग आता अद्वैत हा कलाकडे जातो आणि कलाला विचारतो की मला सत्य काय आहे ते सांग. कला त्याला सगळे सत्याची जाणीव करून देते. परंतु आता अद्वैत म्हणत असतो की मी यावरती विश्वास कसा ठेवू. कला म्हणते की मी माझ्या स्वतःला प्रूव्ह करेल, तू अजिबात काळजी करू नको, मी माझ्या लवकरच माझी जी सत्यता आहे सर्वांसमोर घेऊन येईन. आता मित्रांनो कलावरती खूप जास्त चिखलफेक नैनाने केलेली असते. नैनाने आता कलाला कामाला लावून दिलेलं असतं. कला पूर्णपणे आता खचलेली असते. नैनाची हकालपट्टी झालेली असते घरातून कारण नसताना. आता मित्रांनो पुढे नेमकं काय होणार आहे आपण पुढल्या भागात बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि मागचा एपिसोड जर बघितला नसेल तर तोही बघा. आपण या चॅनलवरती फक्त आणि फक्त लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे ट्विस्ट एपिसोड टाकत असतो. त्यामुळे मित्रांनो तुम्ही हे बघायला विसरत जाऊ नका. तर मित्रांनो अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही जाऊ नका. धन्यवाद.